वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। कोल्हापुरातील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळानं गेल्या 45 वर्षात विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले आहेत। मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव, उपाध्यक्ष सागर सन्नकी, सेक्रेटरी बलराज निकम, खजानीस विजय कागदा, वैभव लाड यांच्यासह संचालकांनी विविध उपक्रम राबवत मंडळाचं नाव लौकिक वाढवला। कायमस्वरूपी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा चंग या मंडळानं बांधला होता। त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तिकार संदीप कातवरे यांची भेट घेऊन त्यांना ही संकल्पना सांगितली। त्यानंतर मूर्ती निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली। विविध वृक्षांची गळलेली पानं, फुलं, विशिष्ट वेली, झाडांच्या साली मुंगळीनं ठेचून त्याचा भुगा करण्यात आला। त्यामध्ये बाभळीच्या डिंकाची पेस्ट वापरण्यात आली। मूर्ती बनवताना त्यामध्ये कागद, पुठ्ठे, लाकडाच्या बॅटन पट्ट्यांचा वापर करण्यात आला। मूर्ती सुबक आणि देखणी दिसण्यासाठी पानं, फुलं, वेली आणि सालीच्या पेस्टमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा फिनिशिंगसाठी वापर करण्यात आला। रंगासाठी डाळिंब, बळू यांचा वापर करण्यात आला। या माध्यमातून दीर्घकाळ टिकणारी मूर्ती तयार झाली। पूजा, विधी, होम, हवन, मंत्रोच्चाराने ईश्वरी शक्तीला आवाहन करण्यात आलं। यंत्र, तंत्र, मंत्र यांच्या सहाय्यानं आवाहित झालेल्या ईश्वरी शक्तीस विविध यंत्रामध्ये स्थापित आणि स्थिर करून सिद्ध करण्यात आलं। यामध्ये पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश या पंचमहाभूतांची यंत्र, 11 स्वस्ती यंत्र यांचा समावेश आहे। तसंच श्रीयंत्र, गणेश यंत्र अशी विविध यंत्र श्री गणेश मूर्तीच्या उदरात ठेवण्यात आली आहेत। तसंच दशमुखी सागवानी लाकडाच्या पाटाची रचना बनवण्यात आली। त्यावर मूर्ती ठेवून याची लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी असोसिएशनच्या जागेत उभारलेल्या मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। मंडळानं जमवलेल्या वर्गणीतील नामात रक्कमेतून ही कायमस्वरूपी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार झाली। या मूर्तीचं तेज अप्रतिम आहे। अत्यंत सुबक, देखणी, पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारी ही मूर्ती पाहण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी असते। मूर्तीच्या पूजार्चेसाठी पुरोहित ओंकार स्वामी यांची नियुक्ती केली। 15 ऑगस्टला शास्त्रोक्त पद्धतीनं विधिवत या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना झाली। सध्या या मूर्तीवर 18 किलो चांदीचे अलंकार आहेत। त्यामुळे मूर्तीचं तेज आणखीन वाढलंय। दररोज या मंदिरात मूर्तीची नित्यपूजा अर्चा होते। गणेश सन्नकी, सुरेश लिंबेकर, किशोर तांदळे, राजेश आवटे, अमित खटावकर, विशाल कोगनोळे, सिद्धार्थ कापसे, संकेत लिंबेकर, राहुल हळदे, सुभाष अथणे, राजेंद्र लकडे, राजू लाड यांनी या उपक्रमासाठी योगदान दिलं। न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।